वेलकम टू ऑल स्टुडंट्स. आपलं सर्वांचं क्रॉप सायन्सच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण फ्लावरचे स्ट्रक्चर, फ्लावरचे पार्ट बघितलेत. वी आर डिस्कसिंग अबाउट लास्ट लेक्चर होल स्ट्रक्चर ऑफ द फ्लावर अँड पार्ट्स ऑफ द फ्लावर. त्यामध्ये आपण बघितलं इसेन्शियल फ्लोर होल्स अँड एक्सेसरी फ्लोर होल्स. Essential, which are gynoecium, androecium, and their roles. Androecium, gynoecium. Parts of the androecium. Single part of the androecium known as the stamens. Stamens having the two parts, that is anther and filament. Anther is the reproductive part, and filament is the supportive part. Anther हा reproductive part असेल तर filament हा supportive part आहे androeciumचा. त्यानंतर गायनोसियम. गायनोसियम बघितलं आपण स्टिग्मा, स्टाईल, ओरी. स्टिग्मा इज द रिसेप्टिव्ह पार्ट, स्टाईल इज द पॅसेज फॉर पोलन ट्यूब, अँड ओरी इज द कॉम्प्लेक्स और कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर इन विच हॅविंग नंबर ऑफ होल्स. ते सर्व बघितलं आपण. त्यानंतर आता बघायचा पुढचा जो आहे तो पोर्शन फ्रूट, म्हणजे प्लांटच्या बॉडीवरचा असणारा बाहेरून दिसणारा पुढचा जो स्ट्रक्चर आहे तो फ्रूट. आणि त्यानंतरचा जो पोर्शन आहे तो सीड्स. त्यानंतरचा पोर्शन जो आहे तो सीड्स, फ्रूट्स. आता डेफिनेशन ऑफ फ्रूट. Definition of fruits. Fruits definition अशी करता येईल. Fruit may be defined as the matured or ripened ovary with or without one or more seeds. Mature or ripened ovary with or without सीड, वन और मोर सीड्स, उसी को कहा जाएगा फ्रूट्स. आपण बघतो बऱ्याच प्रकारचे फ्रूट्स बघत असतो आपण. मग त्यामध्ये किंवा आपण म्हणतो त्याला पार्थिनोकार्पिक फ्रूट्स वगैरे. पार्थिनोकार्पिक फ्रूट्स म्हणजेच विदाउट सीड्स. पार्थिनोकार्पिक फ्रूट म्हणजेच विदाउट सीड्स, और दॅट इज कॉल्ड एज सीडलेस फ्रूट्स आर नोन ॲज पार्थिनोकार्पिक फ्रूट्स. मग तरी पण त्यांना फ्रूट म्हणतात. आणि आपण जे आता डिफाईन केलेलं आहे फ्रूट, विथ ऑर विदाउट सीड्स. विथ ऑर विदाउट सीड्स सहित किंवा सीड व्यतिरिक्त, मग त्याला म्हणलेलं आहे फ्रूट्स. आता त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ फ्रूट. स्ट्रक्चर ऑफ पार्ट्स ऑफ द फ्रूट्स. Structurally, typical fruits are made up of two parts. First number, pericarp. Second number, seeds or seed. Structurally, typical fruit are made up the mainly two parts, pericarp and seeds. In that pericarp there are three layers. पेरिकार्पचे परत 3 लेयर असतात. पेरिकार्प्स आर 3 लेयर, that is epicarp, mesocarp and endocarp. Epicarp, mesocarp and endocarp. These are 3 layers of पेरिकार्प किंवा फ्रूट वॉल. सिम्पली त्याला म्हणूयात आपण पेरिकार्प, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज फ्रूट वॉल. सीड्स, दॅट इज ओरी आर कन्वर्टेड इनटू द फ्रूट्स. डेफिनेशनमध्ये आपण काय म्हणलं, रायपंड ओरी फर्टिलायझेशन होते. आता बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे, तरी बॉटमध्ये तुम्हाला शिकला असाल की ज्या ठिकाणी ज्यावेळेस हा स्टिग्मावरती पोलन ट्यूब पडतात, मग त्या ठिकाणी पोलन ग्रेन पडतात. पण पोलन ट्यूब जर्मिनेट होते, पोलन ट्यूब फॉर्म होऊन या ओव्हल्सपर्यंत येते आणि या ओव्हल्सच्या ठिकाणी फर्टिलायझेशन घडतं.
fertilization. After fertilization, ovary are converted into the fruit and ovules are converted into the seeds. फर्टिलायझेशन नंतर ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये आणि ओव्हलचं रूपांतर सीडमध्ये. ओके. अँड ओव्हरी वॉल आर ऑल्सो फ्रॉम द fruit wall. Ovary wall are also from the fruit wall. Ovules wall or ovules layer integuments of ovules from the layers of seeds or seed coat. आपण ते सीडमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण बघतोय आपण पेरिकार्प. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ पेरिकार्प are maybe pericarp are maybe on the basis of nature of pericarp, fruits are different type. फ्रूटचे पण वेगवेगळे टाइप्स पडतात. त्यामध्ये टाईपमध्ये मग बघायचं. दॅट इज इन मोस्ट ऑफ द एडिबल फ्रूट्स एडिबल पोर्शन ऑफ द फ्रूट्स आर मेझोकार्प. जे आपण मँगो वगैरे बघतो किंवा मँगो असेल किंवा त्यासाठी जे फ्रूट्स असतात बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेझोकार्प हा एडिबल पोर्शन असतो किंवा आपण खातो तो मेझोकार्प खातो. बाकी जे असतात ते बऱ्याचदा आपण फेकून देतो. काही जण खातात काही जण खात नाहीत. तरी पण जो एडिबल पोर्शन आहे तो मेझोकार्प. अँड डिपेंडिंग अपॉन ठीक नाही दॅट इज मेझोकार्प्स आर मे बी मोस्ट थिकर और लेस थिकर. दॅट इज कॉल्ड ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ पेरिकार्प फ्रूट्स आर मे बी फ्लेशी फ्रूट और ड्राइड फ्रूट्स. दिस इज क्लासिफिकेशन ऑफ द फ्रूट्स. हे फ्रूटचे पोर्शन और पार्ट्स ऑफ द फ्रूट और स्ट्रक्चर ऑफ फ्रूट. डायग्राम म्हणजे आपलं लक्ष देत पहा तुमच्या इन दिस डायग्राम. दिस पोर्शन इज द सीड. ओके. अगेन आता या ठिकाणी पहा हा जो स्ट्रक्चर आहे बाहेरचं स्ट्रक्चर इट इज अ epicarp, middle one mesocarp, and third one endocarp. commonly called as the pericarp. याला commonly म्हणतात pericarp. fruit covering. आणि त्यानंतर जो आहे तो सीड्स जो आहे तो आतमध्ये त्याच्या आतमध्ये मँगोमध्ये तुम्ही बघितलात कोय बघतात गुठली आम की गुठली आम जब हम खाते हैं आम के ऊपर जो छिलटे रहते हैं आम की छिलटे हम फेंक देते हैं बहुत बार. उसका अंदर का जूसी मटेरियल या आम रस आपण घेतो खातो त्याच्यामध्ये असणारा मधला पोर्शन जो एंडोकार्प तो टफ आहे तो गुठली ज्याला किंवा आपण म्हणतो कोय. हा कोयीच्या आतमध्ये असतात ते त्या मँगो प्लांटचे किंवा त्या फ्रूटमधले असणारे सीड्स. म्हणजे हा जो आहे तो मधला एंडोकार्प म्हणजे हे सीडकोटच्या वरचा पोर्शन म्हणजेच एंडोकार्प. वेगवेगळ्या फ्रूटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एंडोकार्प मेझोकार्प आणि इपिकार्प. पण काही फ्रूटमध्ये ते थोडेसे वेगळ्या प्रमाणात म्हणजे कॅच्यू नटसारखे किंवा काजूसारखे जे फ्रूट्स आहेत ते काजूमध्ये सर्व फ्रूटमध्ये वेगळ्या फॉर्ममध्ये आपण खात असतो. ठीक आहे. काही एक्सेप्शन असतात. आता त्यानंतर
types of fruits. Fruits are classified on the basis of first classification, true fruit and false fruit. True fruits, and second number, false fruits. True fruits and false fruit. हे पहिलं classification. Those fruits which are developed from or which are developed from only or single ovary, no any portion of the ovary. Those fruits which are developed from or which are converted, those fruits which are manufactured from only or single ovary, only ovary, no other portion of the flower, only ovary portion of the flower are converted into the fruits. Such fruits are known as true fruits. जब फ्रूट्स का सिर्फ ओवरी का कन्वर्शन अगर फ्रूट में हो रहा है तो उसको बोलेंगे हम ट्रू फ्रूट्स. ओवरी के अलावा फ्लावर के अदर एक्सेसरी पार्ट्स आर टेक पार्ट इन द फॉर्मेशन ऑफ फ्रूट. सच फ्रूट आर नोन एज फॉल्स फ्रूट. ओव्हरी शिवाय दुसरे कोणते पार्ट त्यामध्ये पार्टिसिपेट करत असतील किंवा त्यामध्ये फ्रूटमध्ये भागण्यामध्ये भागीदार होत असतील तर त्याला म्हणतात फॉल्स फ्रूट. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो एक्झाम्पल ऑफ द ट्रू फ्रूट्स आर मे बी मँगो और बनाना और कॉटन एक्सेट्रा. आणि ते दुसरं जो आहे ते फॉल्स फ्रूट. द फॉल्स फ्रूट्स आर those fruits which are developed from with the ovary, developed from ovary with other accessory part of the flower, फ्लावरचे इतर पोर्शन त्या फ्रूटमध्ये पार्टिसिपेट करत असतील तर त्याला म्हणतात फॉल्स फ्रूट. ॲपल और ब्रिंजॉल और कॅच्यूनट, these are the examples of false fruit. हे तुम्ही टोमॅटो बघतात किंवा ब्रिंजल बघतात किंवा इतर फ्रूट बघतात आणि त्या फ्रूटच्या वरच्या बाजूने जे काही पोर्शन आहे तो आहे तो फ्लावरचा पोर्शन. मग ॲक्सेसरी पोर्शन मे बी लाईक दॅट थॅलॅमस, रिसेप्टॅकल्स एक्सेट्रा पोर्शन ऑफ द फ्लावरचे इतर पार्ट त्या फ्रूटमध्ये पार्टीमध्ये तो फ्रूट बनण्यामध्ये भागीदार असतील तर त्याला म्हणतात फॉल्स फ्रूट. हा झाला पहिला क्लासिफिकेशन. आता दुसरा क्लासिफिकेशन जो आहे तो फर्स्ट नंबर सिंपल फ्रूट. परीक्षा दृष्टीने जे प्रश्न असतात ते याच्यावरतीच. हा तर पोर्शन आहेच. समजा एखादं तुम्हाला कन्फ्युजन करत असेल तर हा पोर्शन सोडून द्या. परंतु पुढचे जे 3 टाईप्स आहेत ते 3 टाईप लक्षात घ्या. बॉटनीमध्ये बरेचसे टाईप्स आहेत, बरेचसे सब टाईप आहेत. फक्त आपल्या या क्रॉपमध्ये फक्त 3 टाईप: सिंपल फ्रूट, ॲग्रिगेट फ्रूट and third type composite fruit. बॉटनीमध्ये परत त्यांचे वेगवेगळे टाईप सब टाईप आहेत. फक्त आपल्याला यांचे डेफिनेशन त्यांचे सब टाईप असतील किंवा एक एक्झाम्पल. सिंपल फ्रूट, सेकंड नंबर ॲग्रिगेट and third number composite. And its definition: simple fruit are those fruits which are developed from single ovary of the single flower.
ovary of the single flower. Those fruits which are developed from the ovary of the single flower with monocarpellary or syncarpellary. Monocarpellary or polycarpellary gynoecium. Monocarpellary or polycarpellary syncarpous gynoecium. Syncarpous gynoecium. Syncarpous, so simple syncarpous. There are some points you must remember. काही पॉईंट्स आहेत की बऱ्याचदा कन्फ्युजन होतात विद्यार्थी. तिथं काय म्हणजे अपोकार्पस कुठे असतात किंवा कुठल्या फॉर्मपासून किंवा अपोकार्पस ओरीपासून तयार होतात का सिनकार्पसपासून होतात. सिंपल जे असतं ते सिनकार्पस गायनोसियमपासून सिंपल फ्रूट, अपोकार्पसपासून ॲग्रिगेट. लक्षात. दोज फ्रूट विच आर डेव्हलप फ्रॉम सिंगल ओरी ऑफ द सिंगल फ्लावर, सिंगल ओरी ऑफ द मोनोकार्पलरी और पॉलीकार्पलरी सिनकार्पस गायनोसियम. सिंगल फ्लावर आहे. त्याचबरोबर काय त्या ठिकाणी मोनोकार्पलरी, मोनो मीन्स मे बी सिंगल गायनोसियम, मोनो मीन्स सिंगल गायनोसियम और द पॉलीकार्पलरी, पॉली मीन्स मेनी, त्याने अनेक गायनोसियम असतील. परंतु कसं आहे सिनकार्पस गायनोसियम, सिनकार्पस दे आर फ्युजन. ओके. सिनकार्पस गायनोसियम म्हणजे एका फ्लावर, सरसपणे आपण आपल्या भाषेत सांगू शकतो, एका ओरीपासून जर एक फ्रूट बनत असेल तर, एका फ्लावरच्या एका ओरीपासून एक फ्रूट बनत असेल तर त्याला म्हणतात सिंपल फ्रूट. एका फ्लावरच्या एका ओरीपासून एक फ्रूट बनत असेल तर त्याला म्हणून आपण सिंपल फ्रूट. ओके. Simple fruits are again further classified. याच्यामध्ये परत क्लासिफिकेशन further classified, that is called as simple dry fruit. Simple dry fruit. आणि याचं परत दुसरं क्लासिफिकेशन काय, सिंपल फ्लेशी फ्रूट. सिंपलचे दोन प्रकार, ड्राय अँड फ्लेशी. दॅट इज पेरिकार्प ऑफ द सिंपल फ्रूट्स. पेरिकार्प ऑफ द सिंपल फ्रूट्स आर ड्राय. इफ द पेरिकार्प ऑफ द सिंपल फ्रूट्स आर ड्राय, सच फ्रूट्स आर नोन ॲज सिंपल ड्राय फ्रूट्स. त्यांचा पेरिकार्प कसा आहे, ड्राय आहे, ड्राय असतो. म्हणजे या ठिकाणी आपण बघा, या ठिकाणी ते लेअर असतील किंवा नसतील, या ठिकाणी ते लेअर असतील किंवा नसतील, बऱ्याचदा ते काय होतात, बऱ्याचदा ते युनाईट होतात, कॉम्पॅक्ट होतात. त्याचा जर पेरिकार्प हा ड्राय फॉर्ममध्ये असेल तर त्याला म्हणतात सिंपल ड्राय फ्रूट. अगेन सिंपल ड्राय फ्रूट्स आर अगेन फर्दर क्लासिफाईड. याच्यामध्ये परत क्लासिफिकेशन होतं. Further classified simple dry dehiscent or dehiscent. Dehiscent means they are automatically rupture. ते स्वतःहून फुटतात का, स्वतःहून फुटणारे, स्वतःहून न फुटणारे. सिंपल ड्राय अनडिहेन्सियंट, नॉन डिसेंट सुद्धा म्हणू शकतो आपण. अनडिहेसेंट, सिंपल आहे, ड्राय आहेत, अनडिहेसेंट. म्हणजे आता तुमचं एक्झाम्पल सांगतो, लक्षात येईल. कॉटन म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो का, कॉटनचे जे काही बोंड असतात
कॉटनचे जे बोंड असतात किंवा ज्याला आपण म्हणतो बड, कॉटनचे बोंड कसं होतं, तो मॅच्युअर झाला की तो स्वतःहून फुटतो आणि त्याच्यामध्ये असणारे सीड्स आणि इतर पोर्शन बाहेर पडतात. सीडमधले पोर्शन बाहेर पडतात, सीड्स स्वतःहून बाहेर पडतात, स्वतःहून फुटतात. किंवा दुसरं आपण बघतो काही क्रॉपमध्ये, इन सम क्रॉप लाईक दॅट मूग, तुम्ही मूग बघतात, मुगाची शेंगा बघतात, मुगाच्या शेंगामध्ये पहा, मुगाच्या शेंगा ज्या आहेत तर तशाच जर झाडावरती राहिल्या, मॅच्युअर झाल्यानंतर तसं झाडावरती राहिल्या ते स्वतःवरून फुटतात आणि त्यामध्ये बिया बाहेर पडतात. मूग असेल किंवा परत त्या ठिकाणी असणारे धतुरा, काही भागामध्ये त्याला धोत्रा म्हणतात. कॉटन असेल, धोत्रा असेल किंवा मूग असेल, हे सर्व एक्झाम्पल झाले सिंपल ड्राय डिहेन्सेंट फ्रूट. ओके, सिंपल ड्राय अनडिहेन्सेंट, सिंपल ड्राय अनडिहेन्सेंट म्हणजे आपण बघतो बऱ्याच वेळेस आपण जे घरी वापरतोय प्रामुख्याने ग्राउंड नट हा सुद्धा काय सिंपल ड्राय आहे, परंतु त्या ठिकाणी तो स्वतःहून फुटत नाही, स्वतःहून कधी तो फुटत नाही, त्याला फोडावं लागतं, आपल्याला त्याला फोडावं लागतं. मग ते म्हणून आपण त्याला सिंपल ड्राय अनडिहेन्सेंट फ्रूट. ओके, देन simple fleshy fruits. Simple fleshy fruits are example of that. That is the pericarp of these fruits are thicker. Pericarp कसं आहे, thicker आहे, जाड आहे. Pericarps are thicker. Their examples are maybe banana, mango, etc. Banana, mango, etc. These are the examples of simple fruit. सुरुवातीला एका फ्लावरच्या एका ओळीपासून जर एक फ्रूट पण नसेल त्याला म्हणलं पण सिंपल. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये परत दोन प्रकार, सिंपल ड्राय, सिंपल फ्लेशी. ड्रायचे परत दोन प्रकार, डिहेन्सेंट अँड अनडिहेन्सेंट. ते स्वतःहून फुटतात का स्वतःहून फुटत नाही या नेचरनुसार. डिहेन्सेंट अँड नॉन डिहेन्सेंट, their examples. Simple fleshy, their example. Okay, then next number of that aggregate fruit, those fruits which are developed from single flower with those fruit which are developed from single ovary but polycarpellary apocarpus ovary. Polycarpellary apocarpus ovary. Polycarpellary apocarpus ovary. Apocarpus means that those apocarpus gynoecium or ovary. Apocarpus gynoecium. Apocarpus gynoecium means those apocarpus and syncarpus, they are the free. They are free. तर गायनोशियम कसे कार्पेलरी कसे आहेत किंवा फिमेल पोर्शन कसं आहे, स्टिग्मा स्टाईल हे जे आहेत ते कसे आहेत, फ्री आहेत, वेगवेगळे असतात किंवा ते वेगळे असतात, त्याला म्हणतात ॲपोकार्पस गायनोशियम. मग तशा फ्रूटपासून किंवा तशा फ्लावरपासून जर फ्रूट बनत असतील तर त्याला म्हणतात ॲग्रिगेट फ्रूट्स. एक्झाम्पल ऑफ फ्रूट्स आर कस्टर्ड ॲपल, custard apple, calotropis. Second example, calotropis. Custard apple and calotropis. These are the two examples of aggregate fruits. Third type, composite fruit. Third type, composite. It is also called as the
many flower form single fruit. Many flower form single fruit म्हणजे अनेक फ्लावर पासून एक फ्रूट बनतं, त्याला म्हणतात कंपोजिट. Definition: those fruit which are developed from a complete inflorescence. Those fruits which are developed from complete inflorescence group of flower called inflorescence. फ्लावरच्या ग्रुपला म्हणतात इन्फ्लोरेसन्स. फ्लावरच्या ग्रुपला काय म्हणतात? इन्फ्लोरेसन्स. Those fruits which are developed from complete inflorescence, such fruits are known as composite fruits. They are again divided into two subtypes: psoriasis and Ceconus. Psoriasis and Ceconus. Psoriasis and Ceconus. They are again further classified. Example of that: pineapple, and there is example fig, anjir. These are the information of the fruits. Fruits information. Okay, student. Today we stop here.